बीडमधील महाजनवाडी येथे पवनचक्की प्रकल्प उभारू नये अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रमक झालेत। बीड तालुक्यामधील बालाघाटावर कंपन्यांनी पवनचक्की ऊर्जा प्रकल्प उभारला असून संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच त्यांच्या शेत जमिनीवरती पवनचक्की उभी करण्याचं काम सुरू आहे। अवाढव्य अशा पवनचक्क्यांमुळे लहान मुले आणि जनावरांना त्रास होणार असल्याची माहिती यावेळेला ग्रामस्थांनी दिली आहे। आणि एखाद्या वेळेस हे झालं तर एवढं मोठं जनावर आहे इथं, दुधाच्या गाय आहेत, बारकाली वासरं आहेत, त्याच्या आवाजामुळे हे बेपान सुटलेलं आहे जनावर सुद्धा। तुमची काय मागणी आहे? हे बंद व्हावं, हे तर आमच्यापाशी नको आहे। पवनचक्की पण आता भरपूर मोठी पवनचक्की आम्हाला बघितलं की भीती वाटते। मुलं, जनावरं, शेळ्या, करडं आम्ही सगळे बाहेर झोपतो हिवाळा आणि उन्हाळा। मग आता काय करायचं नेमकं? आम्ही इथं राहायला 10-12 वर्ष झालं आलो इथं राहायला। आता शेतीतच घेतले ना, त्यांनी जवळच घेतले ना, आता नेमकं करायचं काय? बघितलं की भीती वाटते। येथील काही शेतकऱ्यांसोबत अर्धवट बोलणी करून सुपीक जमिनीवर प्रकल्पाची सुरुवात होत असून याबाबत संबंधित कंपनीकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देणे, अरेरावी करणे असे प्रकार सुरू केले। त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर प्रकल्प तात्काळ बंद करण्याची मागणी तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक बीड यांना निवेदनाद्वारे केलेली आहे। या प्रकल्पामुळे भविष्यात आम्हाला खूप तोटे सहन करावे लागणार असून याबाबत आम्ही न्यायालयीन प्रक्रियेला सुद्धा सुरुवात करणार आहोत अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। मी राजकारण घरात माझ्याच गटामध्ये जिथं आम्ही 6 भावंड आहेत, त्या 6 जणांपैकी 2 शेतकऱ्याची जमीन त्यांनी घेतली आणि बाकीच्याची कसल्याही प्रकारची सहमती घेतलेली नाही। आणि जो प्रोजेक्ट अगदी वरती म्हणजे माळरानावर घ्यायचा चालला होता, तर त्यांनी ऐन वेळेला सुपीक जमिनीमध्ये आणि आमच्या वस्तीमध्ये तो तयार केलेला आहे। मी न्यायालयीन प्रक्रियासुद्धा त्याची पार केलेली आहे आणि प्रशासनाला अर्ज विनंत्यासुद्धा केलेल्या आहेत की हा प्रोजेक्ट हा थांबवा, कारण का या प्रोजेक्टचे तोटे हे भविष्यात खूप होऊ शकतात। याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही की या प्रोजेक्टचा आम्हाला काय काय त्रास होऊ शकतो। यामुळं प्रशासनानं हा प्रोजेक्ट थांबविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा।